समाचार अब तक, सत्य का साहस। लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याला पूर्वीच मान्यता दिली गेली आहे। त्यामुळे भविष्यात या विद्यापीठात पायाभूत सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संमेलनात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। व्यासपीठावर LIT विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजू मानकर, फूड अँड गव्हर्नन्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर GD यादव आदींची उपस्थिती होती। LITचे माजी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी अतिशय उत्तम प्रयत्न केल्यामुळे या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा आणि स्थान मिळाले आहे। उच्च व तंत्र शिक्षणात तंत्रज्ञानालाच महत्त्वाचे स्थान राहिले असून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ते कसे वापरले, त्यातून कोणती निर्मिती केली याला अधिक महत्त्व असते असे सांगून त्यांनी या विद्यापीठासारखी इतर विद्यापीठांनी व्यवस्था निर्माण करावी असा आशावाद उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय। लिटा संवाद या नियतकालिकाच्या वार्षिकांचे तसेच विद्यापीठाच्या ध्वजाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले। यावेळी प्रोफेसर डॉक्टर सुनील भगाडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तसेच अजय देशपांडे, मनोज पलरेचा यांनाही युथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय। लोकसारंग हरदास यांनी तंत्रज्ञान विद्यापीठाचा पायाभूत सोयीसुविधांसाठी उभारण्यासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे लक्ष ठेवले आहे। हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे। या आर्थिक सामर्थ्याचे महाराष्ट्र हे प्रवेशद्वार ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय।